नमस्कार मित्रांनो, घनकचऱ्याचे व्यवस्थापन या व्हिडिओ विषयामध्ये आपले स्वागत आहे. या विषयामध्ये आज आपण शिकणार आहे घनकचऱ्याचे व्यवस्थापन म्हणजे काय, घनकचऱ्याचे वर्गीकरण, घनकचऱ्याचे स्रोत, घनकचरा व्यवस्थापनाच्या सर्वसाधारण पद्धती, घनकचऱ्याच्या अयोग्य व्यवस्थापनाचे परिणाम, ऊर्जा भरण आणि घनकचरा व्यवस्थापनामध्ये वैयक्तिक सहभाग. तर चला आता आपण बघू घनकचऱ्याचे व्यवस्थापन म्हणजे काय. मानवाच्या रोजच्या विविध कृतीतून अनेक टाकाऊ पदार्थ तयार होतात, त्यांना घनकचरा म्हणतात. जर आपण योग्य वापर केला तर टाकाऊ पदार्थ हा मौल्यवान स्रोत होऊ शकतो. मानवी समाजात घनकचरा ही आर्थिक विकास, पर्यावरणाचा ऱ्हास आणि आरोग्याच्या समस्या या दृष्टीने गंभीर बाब आहे. त्यामुळे हवा, पाणी व जमीन प्रदूषित होऊन मानवी अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे आता आपण बघू घनकचऱ्याचे वर्गीकरण. घनकचरा त्यामध्ये विघटनशील, घातक परिणाम, प्राकृतिक, निसर्ग, पुनर्चक्रित इत्यादींचा समावेश होतो. आता आपण बघू घनकचऱ्याचे स्रोत. घरगुती कचरा हा कचरा घरामधून तयार होतो. उदाहरण टाकाऊ कागद, काच, रबर धातू इत्यादी. औद्योगिक कचरा रंगगाळ, तेल, राख व जाड धातू इत्यादी. धोकादायक कचरा यामध्ये रासायनिक, जैविक, स्फोटक, रोगप्रसारक इत्यादींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे शेतातील घनकचरा यामध्ये झाडांची पाने, फुले, फांद्या इत्यादींचा समावेश होतो. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक घनकचरा यामध्ये टाकाऊ दूरदर्शन संच, म्युझिक सिस्टम्स, रेडिओ, मोबाईल फोन्स व संगणक इत्यादींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे जैववैद्यकीय कचरा यामध्ये बँडेज, हातमोजे, सुया, वापरलेला कापूस, औषधे इत्यादींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे विघटनशील कचरा, विघटनशील घनकचरा यामध्ये खराब अन्न, फळे, भाजी, कागद, माती, राख, झाडांची पाने इत्यादींचा समावेश होतो. आता आपण बघू घनकचरा व्यवस्थापनाच्या सर्वसाधारण पद्धती. सध्याच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांनी घराघरातून घनकचरा गोळा करण्याची व्यवस्था केली आहे. कचरा गोळा करणारी माणसे प्रत्येक घरातून गोळा करून ट्रकमधून वाहून नेतात. भूमिभरण जमा केलेला घनकचरा एका मोठ्या जागेवर एकत्रित केला जातो. घनकचरा व्यवस्थापनाची ही एक पारंपरिक पद्धत आहे, अनेक शहरात वापरली जाते. भूमिभरण ही घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाकरिता रचलेली एक विशिष्ट पद्धत आहे. आपण येथे आकृतीत बघू शकतो. त्याचप्रमाणे घनकचऱ्याच्या अयोग्य व्यवस्थापनाचे परिणाम. नैसर्गिक सौंदर्य कमी होणे. पसरलेल्या घनकचऱ्यामुळे नैसर्गिक सौंदर्य कमी होते. त्याचप्रमाणे कचऱ्याची दुर्गंधी. साठवलेल्या कचऱ्यापासून दुर्गंधी निर्माण होते. विषारी वायू. नागरी घनकचरा विल्हेवाटीची ठिकाणे किंवा जमीन भरण ठिकाणांपासून विषारी वायू बाहेर पडतात. रोगांचा प्रसार. घनकचरा विल्हेवाटीची ठिकाणे अनेक रोगांना आमंत्रित करतात. आता आपण बघू ऊर्जा भरण. सेंद्रिय कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती विविध प्रक्रियेद्वारे केली जाते. यातून जैववायूची निर्मिती करता येते. औद्योगिक घनकचरा व्यवस्थापन. सध्या उद्योगधंद्यातील निर्माण होणारा कचरा अधिकृत संस्थेकडे पाठवला जातो व त्याची शास्त्रीय पद्धतीने हाताळणी व विल्हेवाट लावली जाते. घनकचरा व्यवस्थापनामध्ये वैयक्तिक सहभाग. घनकचरा व्यवस्थापन करत असताना 3 R महत्त्वाचे आहेत. 1. कचरा कमी करणे. उदाहरण कमीत कमी कागद व कॅरीबॅगचा वापर करणे. 2. पुनर्वापर. वापरलेल्या वहीतील कोऱ्या कागदापासून वही तयार करणे. 3.
पुनर्चक्रीकरण घनकचऱ्यामधील धातू, रबर, काच पुनर्चक्रीकरणासाठी पाठवले जाते। आपण येथे आकृतीत बघू शकतो कचरा कमी करणे, कचऱ्याचा पुनर्वापर, पुनर्चक्रीकरण येथे दिले आहे। सराव आपल्यासाठी खालील काही प्रश्न दिले आहेत। आपल्या स्वतःच्यावर त्यांना उत्तरे द्या व संकल्पना सुधारित करा। ही सामग्री शालेय शिक्षण प्रकल्प आकाश अंतर्गत विकसित केले गेले आहे। हा प्रकल्प अर्थसहाय्य आहे NME, ICT आणि MHRD भारत सरकार। आमच्याशी संपर्क करण्यासाठी दिलेल्या ईमेल ID वर आम्हाला मेल करा। धन्यवाद।